सर्व शिक्षक बांधवांचे स्वागत आहे वंडरफुल गुरुजी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपल्याला एक पेड़ माँ के नाम 2.0 या उपक्रमांतर्गत आपण जे वृक्ष लागवड केलेली आहे त्या वृक्षांची टॅगिंग म्हणजे जिओ टॅगिंग ही अमृत वृक्ष या ॲपवर करायची आहे। ती कशी करायची, हे ॲप डाउनलोड कसं करायचं, सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघावा, जेणेकरून आपल्याला ही माहिती भरण्यास सोपं जाईल। तर यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपण अमृत वृक्ष असं इंग्लिशमध्ये टाईप करणार। हे बघा, आता मी टाईप करतो, प्ले स्टोअर ओपन केलेलं आहे मी। तर या ठिकाणी आपण सर्चमध्ये अमृत वृक्ष ॲप असं टाईप करायचं। त्यानंतर असा लोगो दिसेल आपल्या समोर, हा लोगो इथे इन्स्टॉल करायचं। गव्हर्नमेंटचं ॲप आहे। आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड होईल। हे बघा, डाउनलोड होत आहे माझ्या मोबाईलमध्ये। सर्व व्हिडिओ लाईव्हमध्ये आहेत, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघावा। आता हे इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्यानंतर हे ॲप आपण ओपन करायचं। त्यानंतर आपल्यासमोर अशी स्क्रीन येईल। हे बघा, त्याच्यामध्ये ते आपल्याला लोकेशनची परमिशन मागेल, ती द्यायची आपण। गव्हर्नमेंट ॲप आहे। सर्व माहिती वाचून झाल्यानंतर खाली ग्रँटेड नावाचा ऑप्शन आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला लोकेशन म्हणजे जिओ मॅपचं परमिशन द्यायचं आहे। त्यानंतर हे बघा, परमिशन देतोय आपण, अलाउ करतोय। त्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस येईल, त्यामध्ये नोंदणीकृत युजर्स आणि नवीन युजर्स, आपण नवीन युजर्स आहे त्यामुळे आपण लॉग इन करायचं। त्यानंतर आपल्यासमोर असा येईल वापरकर्ता प्रकार, आपण गव्हर्नमेंट असल्यामुळे गव्हर्नमेंट लिहायचं। यामध्ये आपलं जे डिपार्टमेंट आहे ते लिहायचं। तर इथे यामध्ये एज्युकेशन इन्स्टिट्यूट नावाचा एक ऑप्शन आहे, तो सिलेक्ट करायचा। त्यानंतर आपल्यासमोर मोबाईल नंबर टाकून, ईमेल आय डी टाकून आपण तिथे त्या ठिकाणी नोंदणी करू शकतो। त्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP कन्फर्म करायचा। OTP कन्फर्म केल्यानंतर तो टाकायचा, कन्फर्म बटनवर क्लिक करायचं। त्यानंतर हे बघा, OTP मी एंटर करतोय। OTP एंटर झाला की त्यानंतर लगेच माझ्याकडून चुकला होता, OTP परत टाकतोय। हे बघा, त्यानंतर प्रोसेसिंग होती। त्यानंतर वृक्षस्थान, वापरकर्ता प्रोफाईल, ही सर्व माहिती आपल्याला जेव्हा आपल्याला सूचना मिळतील तेव्हा टाकायची। त्यानंतर रजिस्ट्रेशन झालं असा एक मेसेजसुद्धा आपल्याला येईल। तर अशा प्रकारे आपले जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे। यानंतर पुढील व्हिडिओमध्ये जेव्हा आपल्याला सूचना मिळतील तेव्हा जिओ टॅगिंग कसं करायचं हे आपण सविस्तरपणे लाईव्हमध्ये बघू। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।